रत्नागिरी येथून अयोध्या नगरीसाठी आज श्रीराम भक्तांची विशेष ट्रेन रवाना झाली आहे। या गाडीत सुमारे 800 राम भक्त आहेत। या सर्वांना अयोध्येचे दर्शन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अयोध्येतूनच माघारी रत्नागिरी येथे रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण प्रवास हा 8 दिवसांचा आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी श्रीराम भक्तांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी श्रीराम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। राम भक्तोय तुमच्या आशीर्वादाने। सुमारे 800 ते 1000 राम भक्त आज अयोध्येला रवाना होत आहेत। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतनं हा उपक्रम आम्ही राबवला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं ही योजना सुरू होती आणि ती कॅरी फॉरवर्ड करण्याचं काम विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं आहे। त्याबद्दल दोघांचंही मनापासून कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो। आणि आज रामभक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर हीच आमच्या शासनाची अपेक्षा होती, त्याची परिपूर्ती होते याची जाणीव मला झाली। आज प्रवासी वर्गांना विचार करताना एक 68 वर्षाच्या वृद्धाने आपलं सांगितलं, साहेब तुमच्यामुळे मी आज राम बघतोय, काय भावना आहेत? नाही, मला असं वाटतं की हाच आशीर्वाद महत्त्वाचा आहे। राजकारणामध्ये मी अनेक वेळा सांगितले की अनेक लोक वाईट भावनेनं माझ्यावर टीका करतात, बदनामी करतात, पण त्याचं उत्तर हे आहे ना, याचा अर्थ असा आहे की कुणीही किती मनसुबे आखले तरी या जिल्ह्यातनं, या मतदारसंघातनं उदय सामंतला कोण बाजूला करू शकत नाही, हा दिलेला आशीर्वाद आहे। आता पुढच्या टप्प्यातली रेल्वे, दुसऱ्या टप्प्यातली कधी काय? हे मागच्या वर्षीचा हा लॉट आज आपण पाठवला आहे आणि आजच मी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की तातडीनं दुसरी बॅच देखील भरायला आपण सुरू करावी, त्याला देखील पैशाची प्रोव्हिजन करून देण्यात येईल। आणि मी हे पण सांगितलं की जर काही पैसे कमी पडले तर मी नियोजन मंडळाचा अध्यक्ष म्हणून DPCमधनं देखील पैसे द्यायला तयार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।